म्हणायचं? दुसरा म्हणजे विषयी. विषयी कोणाला म्हणायचं? वेदशास्त्राच्या आधारे वागतो परंतु विषय सुखाची अभिलाषा ठेवून वागतो. आता वेदशास्त्राच्या आधारे वागून विषय सुखाची अभिलाषा ठेवतो आणि या विषय समोर आला की बरोबर तो त्याच्या अधीन होतो. यावर आम्हाला देशमुख बाबा पाठामध्ये सुंदर दृष्टांत सांगत असतात. पूर्वीचा काळ होता, एक महाराज होते आणि त्यांना पोथी सांगण्याची आवड होती. पूर्वीचा काळ असल्यामुळे लाईटची वगैरे सुविधा नव्हती आणि त्यांनी पोथी सांगायला बसलं की श्रोते मंडळी समोर जमा व्हायचे, पोथीला सुरुवात व्हायची आणि त्यांनी एक मांजर पाळलेलं होतं. त्या मांजर असं जवळ ठेवायचे आणि त्या मांजराच्या डोक्यावर दिवा लावून ठेवायचे आणि त्या दिव्याच्या प्रकाशाने पोथी सांगायची. असा त्यांचा नित्यक्रम होता. आणि असं करत असताना ती मांजर एकटक महाराजांकडे बघत होती, हलत नव्हती, डुलत नव्हती. ध्यान अवस्थामध्ये ती मांजर बसलेली होती आणि समोर बसलेली जी श्रोते मंडळी आहेत ते मात्र जास्त वेळ झाला की चुळबुळ करायला सुरुवात व्हायची. पण आमच्या गावामध्ये विशेषता पाहायला भेटते, कारण की आमच्या गावामध्ये येताना माणसं देवासारखे येतात, देवासारखे बसतात आणि देवासारखेच घरी जातात. अजिबात हलत नाही, डुलत नाही, काही नाही. पण त्या ठिकाणचे जे श्रोते होते ते हलायचे, डुलायचे, गप्पा गोंधळ करायचे. महाराज म्हणायचे, काय मूर्ख लोक आहात तुम्ही? म्हणले, तुम्हाला लाज वाटत नाही? म्हणले, मी इथं पोथी सांगतोय आणि तुम्ही मात्र मूर्खावाने बाता मारतात आणि तुमच्यापेक्षा मांजर बरी म्हणले, हलत नाही, डुलत नाही, एकटक माझ्याकडे बघती. म्हणले, काय मूर्ख आहात? असे ते महाराज म्हणायचे. काय मूर्ख आहात असे ते महाराज म्हणायचे की तुम्ही एकटक माझ्याकडे न बघता गप्पा गोष्टी करतात. श्रोते मंडळी चतुर होते आणि श्रोते चतुरच असतात, कारण की कोणत्या महाराजाचं कीर्तन पडलंय आणि कोणाला जमलंय हे त्या श्रोत्याला जास्त कळतं त्या महाराजापेक्षा. हा मोठा प्रश्न आहे. तसे श्रोते चतुर होते. समोर बसलेली श्रोते त्यांनी एक युक्ती केली. ते म्हणले, दररोज आपण पोथीला नित्यनेमाने जातो आणि महाराज मात्र आपल्याला मूर्ख मानतात आणि आपली तुलना त्या मांजरी सोबत करतात, ते जनावर असून देखील. असं त्यांना राग आला आणि त्यांनी एक युक्ती केली. दुसऱ्या दिवशी पोथीला सुरुवात झाली, पण त्यांनी एक युक्ती केली होती की महाराज आपल्याला मूर्ख म्हणतात म्हणून बदला घ्यायचा होता. पिशवीमध्ये एक उंदीर टाकून आणला. उंदीर टाकून आणला पिशवीमध्ये. पोथीला सुरुवात झाली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः. पोथीला सुरुवात झाल्याच्या नंतर सांगायला सुरुवात केली महाराजांनी. श्रोते चतुर होते. महाराजांनी पोथी सांगण्यास सुरुवात केली. श्रोते चतुर होते, ऐकत होते. लगेच गप्पा गोंधळ सुरुवात केली. महाराज म्हणले, दररोज ही तुम्हाला तेच सांगतोय, काय मूर्ख आहात म्हणले तुम्ही? तुमच्यापेक्षा मांजर बरी म्हणले, अजिबात हलत नाही, डुलत नाही. असं म्हणता क्षणी हळूच दिशेने एकाने उंदीर हलून सोडला. उंदीर सोडल्या क्षणी जी ध्यान अवस्थेत बसलेली मांजर होती, जी परमार्थ मार्ग कडे आलेली होती, ती मांजर गप्पन दिशेने त्या उंदरावर अशा पद्धतीने त्या मांजरीने उंदरावर उडी हल्ली आणि ती मांजरीने उंदीर खाऊन टाकला. काय करीत होती? पोथी ऐकत होती. डोक्यावर दिवा ठेवलेला होता, कधी हलत नव्हती, डुलत नव्हती. पण कशामुळे त्याच्या अधीन झाली? देशमुख बाबा असा दृष्टांत सांगत असतात आम्हाला. कशामुळे अधीन झाली? की समोर उंदीर पळाला, विषय समोर आला की त्याच्यात ती अधीन झाली आणि विषयाच्या अधीन झाल्यामुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. आणि संत कशा करता येतात? विषय ओढी भुलले जीवन.